सन्माननीय आदरणीय मंचावरील विराजमान ऑफिसर साहेबा, जेचो साहेबा, या सांगली जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या माता बहिणी, या सर्वांना माझा मानाचा जय भीम। आज महारेजिमेंटची स्थापना 1 ऑक्टोबर 1941 साली बाबासाहेबांनी अत्यंत परिश्रम करून केलेली आहे। तेव्हा या महारेजिमेंटचा 85वा दिवस, स्थापना दिवस, या दिवसाच्या आजी माजी सैनिक संघटना जाखापूर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक, या भारत देशाचे आत्मतज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण, महानायक, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे लोक कल्याणकारी स्वराज्य स्थापन करणारे, शककर्ते, विश्ववंदे, रणधुरंधर, क्षत्रिय कुलवंत, कुलभूषण, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा वारसा, तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर 32 वर्षे ज्यांनी अखंड फिरला, ते संस्कृतचे जाणकार, 18 भाषेचे भाष्यकार, स्वतंत्रवीर, स्वराज रक्षक, शिवपुत्र, धर्मवीर संभाजी महाराज। 1952 साली करवीर नगरीमध्ये 50% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव करणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज आज या ठिकाणी माझ्या माय बहिणी सन्मानाने बसल्या आहेत। त्यांचा सन्मानाने सत्कार होतो आहे। ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली, अशा माझ्या बहिणींच्यावर ज्यांचे फार मोठे उपकार आहेत, त्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, या भारत देशाच्या प्रथम शिक्षिका, प्राध्यापिका सावित्रीबाई फुले, ज्या माऊलीने 2 छत्रपती घडवले, त्या राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, माता रमाई, माता भिबाई, अहिल्याबाई होळकर, बाबासाहेबांचे मार्गदर्शक अण्णाभाऊ साठे, जगद्गुरु जगतवंदिनी संत तुकोबाराय, विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात ज्यांनी सशस्त्र बंधाचा उठाव केला, ते हजरत टिपू सुलतान, शिक्षण महर्षी पंजाबरावजी देशमुख, या सर्व महामानवांना, महासंतांना, महामातांना त्रिवार अभिवादन करून या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 जरी असेल, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक जीवनाला सुरुवात 1917 पासून झाली। 1917 पासून ते 1956 पर्यंत जे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले, या आंदोलनाचा उपभोग आजही आपण घेत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं म्हणजे काय असतं हो? नाच गाणं केलं पाहिजे का? मला वाटतं नाचणं हा काही बाबासाहेबांचा विषय नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गीतातून प्रकट झालेले आहेत, साहित्यातून प्रकट होतात। बाबासाहेब काय आहे? बाबासाहेब काय आहे ती मी एक शब्दात सांगतो। बाबासाहेब हजारो वर्षे शस्त्र परसली, हजारो वर्षे शस्त्र परसली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही। बाबासाहेब तुम्ही पेन उचलला, या देशात आहे इतिहास बदलला। या मनोवादी अडचणी लाटणी जातक भिडीय परंपरा ज्याला भगवान बुद्धांनी 1000 वर्षापूर्वी दिला होता, या भगवान बुद्धांनी आम्हाला न्याय दिला,
समता शिकवली या बुद्धांच्या विचारांचे आम्ही पायिक आहोत. बाबासाहेब यांचे वेगवेगळे पैलू आहेत. बाबासाहेबांनी त्या भारत देशासाठी संविधान लिहिलं हे तर सर्वांना माहितीच आहे. पण बाबासाहेबांचे वेगवेगळे पैलू आहेत. बाबासाहेब एक आदर्श विद्यार्थी आहेत, एक आदर्श पती आहेत, एक आदर्श पत्रकार आहेत. बाबासाहेब म्हणजे हजारो करोडो विरोधाच्या उभा राहणारा या बाजारातला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. 106 इंडियन रेजिमेंटचे सुलतान मेजर ऑर्डनरी कॅप्टन एम.एस. टॉमी साहेब ज्यांना मी विनंती करतो त्यांनी येऊन आपलं एक दोन शब्द प्रबोधन करावं. वेळेचं भान ठेवून मी आपली अल्पशा दोन शब्दातच मी माझं मनोगत व्यक्त करेन. आजच्या या महारेजिमेंटच्या 85व्या वर्धापन दिनानिमित्त आपला उपस्थित म्हणजे सर्व मंचावरचे उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे कर्नल साहेब, मी नावाने सर्वांना संबोधित करत नाही, मात्र या मंचावर उपस्थित असलेले सर्वच अधिकारीगण, सरदार साहेबान, जयशील साहेबान, जवान, त्याच पद्धतीनं या उपस्थित महिला भगिनी और बाल बच्चे, खूप कौतुकाची गोष्ट आहे. माझ्या सेवानिवृत्तीनंतर तसं मी बॉम्बे सॅम्पल स्कूल ऑफ इंजिनियर रेजिमेंटचा आहे आणि आज या महार रेजिमेंटच्या या वर्धापन दिनानिमित्त मला साहेबांच्याकडून फोन आला, येता आलं आणि हा इतका उत्तम सोहळा पाहण्यासाठी मिळाला. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यात मला नाही वाटलं की आतापर्यंत असा कुठला कार्यक्रम मी तर पाहिला नाही, पण आज हे इतकं बहुसंख्य उपस्थितीमध्ये आणि इतक्या शांत पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होतोय. तुम्ही आपला उच्च कोटी किमती समय काढून या ठिकाणी आलेला. 85 वर्षाचा हा कालावधी म्हणजे काही नॉर्मल गोष्ट नाही. या रेजिमेंटची स्थापना करण्यासाठी आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असंख्य सहाय्यातून अत्यंत कर्तव्याने त्यांच्या भरपूर कष्टाने हे रेजिमेंटची स्थापना झाली आणि या रेजिमेंटचा खूप मोठा इतिहास आहे. आता साहेबांनी वाचवत आला किती कीर्तिवर चक्र, परमवीर चक्र या भारतीय सैन्यामध्ये 2-2, 3-3 जनरल या महार रेजिमेंटने दिलेले आहे. महार रेजिमेंटचा हमेशाच योगदान या भारतीय सैन्यामध्ये लाभलेला आहे. न जाने जीवन के पल पलक झपकने ही बीत जाते हैं और दे जाते हैं अनमोल यादें. अशा यादगार महार रेजिमेंटचा इतिहास खरंच सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे. याच्या पुढेही या भारतीय सैन्यामध्ये आमचे सेवारत महार रेजिमेंटचे सैनिक अधिकारी असतील, जयशिवरा असतील, जवान असतील, हे हमेशा ही परंपरा असेच मोठ्या प्रमाणात करत राहतील. आणि अनेक वेळा मला भरपूर काही बोलायचं होतं, पण वेळेचं भान ठेवून आज या कार्यक्रमानिमित्त मला हे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. अनेक वेळा उपस्थित असणारे महिला भगिनी, बंधू भगिनी, सर्वच अधिकारीगण, सर्वांना या 85व्या रेजिमेंट स्थापना दिवस वर्धापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आमच्या बॉम्बे सॅपर्स तर्फे शुभेच्छा, माझ्या मित्रमंडळीकडून शुभेच्छा, आमच्या कोर ऑफ इंजिनियर तर्फे शुभेच्छा. एवढं बोलून मी एकदा महार रेजिमेंटचा जयकारा देईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयकारा देईन, भारत मातेचा जयकारा देईन आणि तुम्ही त्याच्या पाठीमागा. मला आशा आहे की कवठेमंकाळमध्ये वाटलं पाहिजे की आज काहीतरी कार्यक्रम ह्या कवठेमंकाळमध्ये संपन्न होत आहे. महार रेजिमेंटचा, महार रेजिमेंटचा, महार रेजिमेंटचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय भीम. अभिनंदन तुमचं आमच्या सर्वांच्या तर्फे.
यानंतर आज या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी बुद्धेश जगन्नाथ करपे यांच्या मंडळी प्लस राजेंद्र कांबळे साहेब यांच्या सौभाग्यवती या दोघी भगिनींनी जी रांगोळी आपल्या प्रवेशद्वारासमोर जे काढलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांच्या मुलं या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात येईल त्यासाठी आमच्या या कार्यक्रमातर्फे त्याचा सत्कार करण्यात येत आहे. त्यासाठी मी बाळू वाघमारे मॅडमला आशाताई बाळू वाघमारे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी येऊन त्यांचा सत्कार करायचा. आणखी भोपाल सातपुते मॅडम याबरोबर कांबळे मॅडम या